आऊसाहेब कुठे आहेत? आम्ही काय विचारतोय, आऊसाहेब कुठे आहेत? राजे आत दालनात. एकट्याच? आणि मग तुम्ही बाहेर उभ्या का? आत येऊ नका असा आदेश आहे की हुकूम आहे त्यांचा? काय एकटं सोडलं त्यांना? आऊसाहेब! आऊसाहेब! शोभा आऊसाहेब! शोभा शोभा आमचे महाराज साहेब गेले हो. आमचं सर्वस्व गेलं. आमचा श्वास गेला शिवबा. आता आम्ही या पांढऱ्या कपाळाला कसं जगायचो? आऊसाहेब, आऊसाहेब धीर सोडू नका. आऊसाहेब तुम्हीच अशा रडायला लागल्या तर आम्ही काय करावं? आऊसाहेब आमचे आबासाहेब गेले, आम्ही पोरके झालो. शिवबा आता कोणाला आम्ही आबासाहेब म्हणून हाक मारावी? कुणाच्या भरोशावर बंगुराच्या दिशेनं पाहावं? काही झालं, किती अडचणी आल्या तरी वाटायचं आहेत आमचे आबासाहेब आहेत. खूप हिम्मत मिळायची. आता काय करावं? एक करा शिवबा. ज्यानं आमचा खजिना नेला त्याच्याकडून तो परत आणा. आम्हास आमचे महाराज साहेब द्या. आऊसाहेब तुम्ही करू शकता. तुम्हाला अवघडते काय? जा आणा त्यांना. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आऊसाहेब धीर धरा. धीर सुटला शिवबा. आता कसा धीर धरावा? आमचे महाराज साहेब नाहीत तर ही जाई नाही आणि जिजाई नाही. आऊसाहेब शांत व्हा. शोक आवरा. कसा शोक आवरावा? रोज सकाळी भारी कुंकुरी घाटताना त्यांचा आठवायचा. जेवताना बसताना त्यांचा आठवायचा. तुम्ही तलवार गाजवली तरी त्यांचा आठव. काही वर्षांपूर्वी भेटण्यास आले होते. जेजुरीच्या भुई भंडाऱ्यात त्यांची पावलं अजून उमटलेली असतील. राजगडी आले, मुलाबाळात रमले. आमच्यापाशी स्वराज्याचा लेखाजोखा मागितला आणि स्वराज्य बघून आमच्या पाठीवर शाबासकी दिली. म्हणाले करून दाखवलत. म्हणून आम्ही मागे एकदा म्हणालो होतो, या भूमीवरची गुलामगिरी नष्ट करायची असेल तर एकतर आभाळातल्या देवाघरच्या विजा, नाहीतर शहाजीची जिजा. करून दाखवलत. परंतु आता सारं संपलं. महाराज साहेब गेले. शिवबा असा मनुष्य होणे नाही जो एकटा लांब उन्हात उभा होता, जो कोणाचंही दिसत नव्हता. खरंय आऊसाहेब. जसा वादळी समुद्रात नाखवा असतो तसा
तो जेव्हा मरतो तेव्हाच किनाऱ्याला लागतो. पण आऊसाहेब, त्या नाखव्याच्या नशिबी किनाऱ्याला येणं तरी असतं. आमच्या आबासाहेबांच्या नशिबी तेही नव्हतं. आयुष्यभर कष्ट, संघर्ष, काळजावर दगड ठेवून ही माती सोडली, आपला परिवार सोडला. कशासाठी? तर लाखो परिवार सुखी होण्यासाठी. आऊसाहेब, आऊसाहेब, आपण मिळून त्यांचं स्वप्न पूर्ण करू. आपण नाही शिवबा. तुम्ही. म्हणजे आम्ही निघालो शिवबा, महाराज साहेबांच्या मागोमाग, आगीच्या मेळण्यात बसून. आऊसाहेब, आम्ही सती जाणार आहोत. आऊसाहेब, हे बघितलं नाहीत? हे हिरवं लुगडं, हे सतीचं वाण. जा शिवबा, तयारीस लागा. नाही आऊसाहेब, तुम्ही असं काहीही करणार नाही. सोयराबाई, सर्व सिद्धता झाली? जी आऊसाहेब, सिद्धता झाली. कसली सिद्धता झाली? आऊसाहेब, आऊसाहेब, आम्ही तुम्हाला असं काहीही करू देणार नाही. आम्ही तुम्हाला सती जाऊ देणार नाही. जिथं महाराज साहेब तिथं आम्ही. आमचे महाराज साहेब गेले, मग आम्ही का थांबावं? आम्ही जाणार. आऊसाहेब, आऊसाहेब, का हट्टाला पेटलात? विसरलात सगळं? तुम्ही दोघेच आहात ज्यांनी आम्हाला सांगितलं, शिवबा, मनात स्वराज्याचं बीज पेरा, त्यावर सदाचाराचा पाऊस पाडा. बीजाला अंकुर फुटला की नीतिमत्तेच्या खुरप्यानं आजूबाजूचं तण काढा. ते झालं. झालं? झालं कसं आऊसाहेब? झालं नाही, सुरू आहे अजून. विसरलात तुम्ही? आऊसाहेब, प्रज्ञेचा नांगर आमच्या हाती दिला कोणी? समतेची नजर आमच्या डोळ्यात वसवली कोणी? सुखा समाधानाचे बैल आम्हाला जुंपायला सांगितले कोणी? तुम्ही. तुम्ही आऊसाहेब. म्हणून तर मशागत झाली ना. खरं आहे, परंतु आता आम्हाच त्या पिकात रमायचं नाही. तुम्ही मालक, आम्हाच जाऊ द्या. जाऊ द्या कसं? आऊसाहेब, राजे मनधरणे करतायत ना, ऐकावं. कुणीही समजी घालू नये. समजी घालत नाही, नाही घालत समजी. परंतु आऊसाहेब, एक सांगतो, द्वापार युगातील वासुदेव आणि देवकी आम्ही पाहिली नाही. परंतु ते जर असतील तर कसे असतील? तर वासुदेव आमच्या आबासाहेबांसारखा आणि देवकी तुमच्यासारखी. यमुनेच्या नाही तर यवनांच्या काळ्याशार उफाळत्या पाण्यातून आम्हाला डोईवर घेऊन वाट काढणारा वासुदेव. आणि संकटाचं मुसळधार पावसाचं पाणी आमच्या डोक्यावर पडू नये म्हणून नागिणीच्या फण्यासारखा डोईवर पदर धरणारी देवकी. म्हणजे आईनं पावसाच्या पाण्यापासून वाचवलं आणि आमच्या आबासाहेबांनी महापुराच्या पाण्यापासून वाचवलं, अलगद बाहेर काढलं. पण महापुरातून आम्हाला बाहेर काढणारे आबासाहेब गेले आणि आता डोईवर मायेचा पदर धरणारी आमची आऊ. ह्या कहाण्या आम्हीच तुम्हाला सांगितल्या, आता आम्हा सांगू नका. आम्ही निघतोय हे खरं,
आमच्या निरोपाची तयारी करा. हवा तर आदेश समजा आमचा. आऊसाहेब, आहोत राजे कसे राहतील तुमच्याशिवाय? सवय करून घ्यावी. ठीक आहे आऊसाहेब, तुम्हाला सती जायचंच आहे. हो. मग सती जाताना सतीचं वाण बरोबर न्यावं लागतं, हे तर मान्य. बरोबर. म्हणजे एखादी शेतकरी कुणबी स्त्री असते तेव्हा ती काय वाण घेते? तर बी बियाणं, जोंधळ्याची कणसं, ऊसाचा गाभा, केळी, फुलं, बरोबर. बरोबर. आणि एखादी सावकाराची श्रीमंत स्त्री असते ती काय वाण घेते? मोती, पवळे, उंची वस्त्र, शाल, चांदीचे देव, रुपयाची नाणी. बरोबर. मग आमच्या आऊसाहेबांना काय वाण द्यावं? आम्ही वाण घेतलंय ते पहा. ही सोन्याची काकणं, ही नथ, हे तीळ, हे चोळीचे खण. नाही आऊसाहेब, यात एका गोष्टीचं वाण नाही जे तुम्ही घ्यायला हवं, ज्यासाठी तुम्ही उभं आयुष्य खर्ची घातलं. नाही, याहून वेगळं वाण नसतं. आऊसाहेब, तुम्ही आगीच्या मिण्यात बसून सती जाल तेव्हा स्वर्गाच्या दाराशी महाराज साहेब तुमची वाट बघत उभे असतील, हे तर मान्य. उभे आहेत, खुणावतायत, बोलावतायत आम्हास. मग महाराज साहेब तुम्हाला भेटतील तेव्हा विचारतील वाण काय घेऊन आला, तेव्हा काय दाखवणार त्यांना? हे तीळ, तांदूळ, काकणं. म्हणजे हेच दाखवणार. पण आमच्या आबासाहेबांना हे वाण आवडणार नाही. मग आवडीचं वाण घेऊन जाऊ. तुम्ही सांगा, कोणतं वाण घेऊन जाऊ? आऊसाहेब, तुम्हाला सतीचं नाही स्वराज्याचं वाण घेऊन जावं लागेल. वचन द्या आम्हास. वचन देतो, स्वराज्याचं वाण घेऊन जाऊ. जरूर, पण त्यासाठी थांबावं लागेल. का? कारण स्वराज्य अजून पूर्णपणे निर्माण झालेलं नाही. जोंधळा जेव्हा पूर्णपणे भरतो तेव्हा त्याचं वाण घेता येतं. तीळ, तांदूळ जेव्हा पूर्णपणे पिकतात तेव्हा त्यांचं वाण घेता येतं. स्वराज्य अजून घडतंय, पूर्ण घडलेलं नाही. ते पूर्ण घडू द्या आणि मग त्याचं वाण घेऊन जा. तरच ते आमच्या आबासाहेबांना आवडेल. आणि तेव्हा चंपका बरोबर फुललेली जाई खुलून दिसेल. तोपर्यंत नाही. शिवबा, महाराज शहाजीराजे भोसल्यांच्या पत्नीला जिजाबाई साहेबांना हे शोभत नाही. ज्यांनी लाखो प्राण वाचवले त्यांना हे असं कवडी मोलानं मरता येत नाही. जिनं आपला उभा देह जन्मभर पतीच्या विरहात जाळला तिला जाळून भस्मसात करेल असं चंदन या पृथ्वी तलावर उपलब्ध नाही. जिनं आपलं सारं सुख धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित केलं तिच्या समोर चिता सुद्धा शरणागत आहे. जिनं हजारोंच्या गळ्यातले गुलामगिरीचे पाश बंधमुक्त केले तिच्या समोर यमराजाचा पाश सुद्धा फिका आहे. आऊसाहेब, माफ करा आऊसाहेब. माफ करा, पण जोपर्यंत या सह्याद्रीच्या बेलात पाषाणावर स्वराज्याचं लेणं पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत तुम्हाला मरता येत नाही. तुम्ही या शिवाजीची आई असलात तरी तमाम महाराष्ट्राचा श्वास आहात. तुमचा पदर हे गोरगरिबांचं पांघरून, तुमची सावली हे उपेक्षितांचं सुख. बस आऊसाहेब, बस झालंय. मुळात आम्हाला हे मान्यच नाही.
सती जाण्याच्या आम्ही विरोधात आहोत. ही ही असली अघोरी प्रथा आमच्या आऊसाहेबांना आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे सारे शब्दांचे खेळ आहेत शिवबा. परंतु आता आम्ही मागे फिरणं अशक्य. काय वाटतंय पंत? मागे फिरतील आऊसाहेब? अशक्य आहे. आऊसाहेब आहेत त्या लखोजी राजांची कन्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं थोरल्या महाराज साहेबांवरती विलक्षण प्रेम. आऊसाहेब सती जाणार, कोणालाही पाहून त्यांचं मन द्रवणार नाही. आऊसाहेब आमचं राहू द्या, पण निदान शंभूराजांकडे तरी पहा. पहा कसे दिसतात, कशी आहे अंगकाठी. डोळे नाक हुबेहूब महाराज साहेबांसारखंच आहे ना. आऊसाहेब त्यांचा तरी विचार करा. आऊ, तुम्ही आम्हाला सोडून कुठे कुठे जाऊ नका, आणि गेलात तर आम्हा सगळ्यांना घेऊन चला. पंत, आऊसाहेबांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. नाही पंत, आम्हास वाटतं राजे थांबवतील आऊसाहेबांना. बघाच तुम्ही. आऊसाहेब, आऊसाहेब, ही आई जगदंबेची परडी बघा. आऊसाहेब, तुम्ही नसाल तर या परडीतली माया रीती होईल. आऊसाहेब, हा जगदंबेचा पोत, याचा लख उजेड तुम्ही आहात हो. आऊसाहेब हा गुलाब, सर्व जीवांना यात माखून टाकायचंय हो. आऊसाहेब ही कवड्यांची माळ. तुम्ही असाल तर तिचं लाख मोल, पण तुमच्या शिवाय कवडी मोल. शिवबा, शिवबा, आम्ही एवढ्या निष्ठुर नाही हो. आम्ही थांबतो. तुमच्यासाठी, बाळराजेंसाठी, आपल्या रयतेसाठी, स्वराज्यासाठी. मुलाचा नाही परंतु राजाचा आदेश पाळावा. आम्हीच नाही पाळला तर रयत कशी पाळेल? आऊसाहेब, आऊसाहेब, आपण थांबलात, परंतु आपल्या रूपानं आमचे गेलेले आबासाहेब परत आले. सुरतेच्या लुटीपेक्षा ही स्वर्गाची लूट फार फार मोठी.